नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे पौष महिन्यातील रविवार. तर मला सहज आठवलं की आमच्या लहानपणी मैत्रिणींनो आम्ही अशा तिळाच्या टिकल्या बनवून कपाळाला लावायचो. तर ह्या कधी बनवायच्या? जेव्हा रविवारची कथा चालू असायची, म्हणजे पूजा सगळेजण आपापल्या घरी करून घ्यायची. पण कथा मात्र एखाद्याच्या घरीच म्हणजे जमायचं सगळेजण एकाच्या घरी, आणि तिथं आम्ही रविवारची कहाणी वाचायचो. सगळं मैत्रिणी, आई, मावशी, शेजारच्या सर्वजण मिळून आम्ही रविवारची कहाणी वाचायचो. त्यावेळेस कहाणी चालू असताना आम्ही सगळ्या मिळून अशा तिळाच्या टिकल्या बनवायचो. तर त्या कशा बनवायचो? ते पांढरे तीळ असायचे बघा, आता माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत. तर मी आहे तेच तीळ घेतले. तर असे 6-7 तीळ मिळून अशा टिकल्या बनवायचो त्याच्या. इथे मी आधी 2-4 बनवून ठेवलेले आहेत. तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते. हे असे हे अशा अशा तिळाच्या 6-7 तीळ मिळून अशा तिळाच्या टिकल्या बनवायच्या. आणि त्या कशा लावायच्या? तर आता मी तुम्हाला इथं हातावर लावून दाखवते. थोडं मेन आपण लावून घ्यायचं आधी कपाळाला. तर मी इथं हाताला लावून दाखवते मी तुम्हाला. इथं असं मेन लावायचं आहे. हे ना मैत्रीण, माझं कुंकू लावायचं मेन आहे ना, त्याच्यामुळे थोडं लाल कलर ह्या मेनाला आलेला आहे. अशा प्रकारे मेन लावून घ्यायचं आधी. आणि मग काय करायचं? ही टिकली आहे ना, असे तिळे जमवलेत आपण, अशी जोरात प्रेस करायची. इथं माझ्याकडून मोडले गेली इथे. अशी तिळावर लावायची. तर एक निघला इथं, तरी आपण बसून घेऊ इथं. असा चांदणीचा आकार येतो त्याला फुलाचा. आणि आणखीन आपण बसू. नाही का, अशा प्रकारे आणखीन एक तुम्हाला ओसण दाखवते. अशा टिकल्या ना, आम्ही सर्वजणी मैत्रिणी लावायचो. आमची आई लावायची, परत शेजारणी, आम्ही सगळे मिळून अशा ह्या टिकल्या रविवारी हमखास लावल्या जायच्या आमच्या लहानपणी. ते आपण 5 ह्याचीच बनवूया. आणि याच्या मध्यभागी आहे ना, असा गंधाचा टिपका द्यायचा आहे. मला सहज आठवलं म्हणून म्हटलं आपल्या मैत्रिणींना आपण दाखवू आपण कसं करत होतो ते. हे पहा, अशा प्रकारे आम्ही तिळाच्या टिकल्या लावायचो. तर अशा तिळाच्या टिकल्या कोणी कोणी लावल्या आहेत तर नक्की मला सांगा. धन्यवाद मैत्रिणींनो.